100 ते 150 आतच तिखट असेल ना, तर मला असं वाटतं रेंज फरक पडेल आणि नंतर पॉपकॉर्नचे रेट ते 50 नाही 10-20 रुपयेच पाहिजे असं मला वाटतं. रूट जो होता है ना, जो ज़मीन से जुड़ी हुई कहानी होती है वो यहाँ आके मिलती है. तो इसलिए त्यासाठी मी इथे मराठीमध्ये तर या निमित्ताने एवढीच विनंती की तुम्ही जशा साऊथच्या फिल्म्स ज्या आपुलकीने बघता की रूट असणाऱ्या कथा आहेत, तर तशी ही कथा आता तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बुरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एक धमाल सिनेमा आपल्या भेटीस येतोय, पण 3 धमाल कॉमेडियन एकत्र असल्यावर तो सिनेमा कॉमेडी असणार आहे का, हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. सो अंशुमन दादा, तुम्ही दादा, तुमच्या तिघांचंही स्वागत आहे. पहिलं तर हे तिघंही म्हणजे एक वेगळ्या जॉनरचे आहात आणि कॉमेडीमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना पाहिलं आहे. सो आता कॉमेडीच्या व्यतिरिक्त हे घाबरणं, हे पोस्टर जे आम्ही बघतोय, असे विचित्र चेहरे वगैरे, म्हणजे हे नेमकं काय आहे? मुळात सालबर्डी नावावरून तो लक्षात आलं असं काहीतरी वेगळं आहे. वेगळं, येस. मुळात ही सत्यघटनेवर आधारित फिल्म आहे आणि रमेश चौधरी यांनी ती कन्सिव्ह केली, आमच्यापर्यंत पोहोचवली आणि आम्हाला खूप छान वाटते की अशा वेगळ्या पद्धतीच्या जॉनरच्या फिल्मचा आम्ही भाग होतो आहे. मी, कमलाकर, गिरीश सर तर खूप सिनियर आणि त्यांचं काम इतकं मोठं आहे की म्हणजे त्यांच्यावर आम्हाला काम करायची संधी मिळते आहे बेसिकली. आणि खरंच छान वेगळ्या पद्धतीची फिल्म आहे आणि शनी शिंगणापूरला पूर्ण ते शूट झालं, म्हणजे त्या जवळच त्या जिथे घटना घडली आहे. आणि निर्माते आमचे नेबुला फिल्मचे, त्यांनी इतकं सढळ हस्ते त्यात पूर्ण होण्यासाठी जी मदत केली आहे ती ग्रेटनेस आहे. कारण बरेच पावसामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आले होते, पण नाही, आमचं सगळं तग धरून सगळं छान झालं आणि ग्रँजर लेवलला ती फिल्म बनवली. आता रोलबद्दल मी बोलतो, नेहमी विनोदी धाटणीमध्ये शोधण्याचा लोक प्रयत्न करत असतात, पण ही विनोदी भूमिका अजिबातच नाही आहे. थोडंसं विलनिश असं म्हणू शकतो आपण. हां, पण बाकी मी जास्त सांगत नाही कारण फिल्म थोडीशी सिक्रेट असलेलं बरं. पण फिल्म तुम्हाला नक्कीच एंटरटेन करण्यापेक्षा ना थोडंसं घाबरवून जाईल आणि थोडी भीतीदायक आहे. आणि बाकी तुम्ही बघितल्यावर लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. पण सालबर्डी या नावाचं इतकं गूढ आहे की ते गूढ काय आहे ते उकळण्यासाठी 17 एप्रिलला तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघायला लागेल. सो येस. सर, तुम्हाला विचारेन, कोकणातलं, कोकण असू दे किंवा कुठलेही असू, अंधश्रद्धेला गावातली मंडळी खूप जास्त घाबरतात किंवा मानतात असं म्हणायला हरकत नाही. सो तुम्ही किती त्या गोष्टीला कधी आधी तुम्हाला काही अनुभव आला आहे का किंवा मानलाय? अच्छा. नाही, मी घाबरतो नाही कुठे. कधी आधी असा अनुभव कधी आला? मी बघितलं काहीतरी कई बार जाते समय या कहीं रास्ते में या सुन के या मीडिया में, पर बेसिकली हॉरर फिल्म का जो जॉनर है ना वो कमाल का है. ये फिल्म सिर्फ आपको डराने के लिए नहीं है, ये एक सीख भी देगी कि अंधश्रद्धा और अंधविश्वास जो है उस पर कितना विश्वास करना चाहिए और कितनी नहीं करायचं है. ये दोनों चीज़ें आपको बताएगी. तो बेसिकली ये मेरा करने का मकसद यही था कि मुझे लगा कि इस फिल्म का हिस्सा बनना चाहिए क्योंकि इसमें एक मैसेज भी है और हमारा कैरेक्टर बहुत इंटरेस्टिंग है. हमें तिघी आणि पूरी टीम जितने भी लोग हैं सब इंटरेस्टिंग कैरेक्टर है, इसलिए हम लोग हाँ कहते हैं. तो उस वजह से मैंने ये किया. मैं तो बेसिकली हिंदी फिल्मों में ये लियत जोशी बाबा नंतर ही माझी तीसरी फिल्म है, तो मैं तो सिर्फ एक कैरेक्टर के लिए हाँ कहता हूँ, नहीं तो मैं करता ही नहीं जल्दी. तो ऐसा कुछ था जिसकी वजह से मैं इस फिल्म से जुड़ा. और सालबर्डी जैसे कह रहे हैं, सालबर्डी नाम ही इतना इंटरेस्टिंग है कि जब ये लोग घर पे आए मुझसे मिलने तो मैंने कहा अरे ये नाम कहाँ से आया. फिर मैंने पूरी स्क्रिप्ट पढ़ी तो इतनी कमाल की स्क्रिप्ट है. आप लोग वेट करिए इस फिल्म का, इंतज़ार कीजिए, देखिए कितना ये लोगों को पसंद आता है. आपके साथ एक बहुत बड़े खवैये थे. हाँ, है ना. हाँ, तो कितना क्या क्या डिश उन्होंने खिलाई जान की? नहीं, खाने के लिए कई बार अवॉइड किया, लेकिन मैं थोड़ा सा डाइट ते वगैरह ॲक्च्युली ते कॅरेक्टरमध्ये होते, आम्ही फक्त खाण्यामध्ये होतो. इनका ना ये इतने इंटरेस्टिंग और इतने मज़ेदार आदमी है ना कि मैं पहली बार मिल रहा हूँ. हमने अलग अलग जगह पे एक साथ Yes. थे इवेंट वगैरह Yes, में, और हमारी मुलाकात नहीं हुई थी ऐसे. हम लोग पहली बार बहुत ही मतलब जितनी टीम है ना इनके साथ मैं 1-2 बार बैठा हुआ हूँ. बहुत बहुत मज़ेदार व्यक्ति है ये. और इनके साथ काम करना, मतलब इन लोग के साथ काम करना इतना इंटरेस्टिंग, गिव एंड टेक इतना अच्छा होता है ना कि मज़ा. इसी वजह से मैं मराठी सिनेमा में आता हूँ बीच बीच में. नहीं तो फर्जी में मैं हूँ, कहीं कहीं बहुत Yes, जगह yes. मैं हूँ, लेकिन मैं मराठी सिनेमा में एक तो चरित्र और एक रूट जो होता है ना, जो ज़मीन से जुड़ी हुई कहानी होती है वो यहाँ आके मिलती है. तो इसलिए त्यासाठी मी इथे
मराठीमध्ये मराठीमध्ये येईल. ओके थँक्यू सर, थँक्यू. सर काय सांगाल, का वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात, जसं म्हणाली अंधश्रद्धा देखील आहे आणि कुठेतरी कोकणातल्या, जसं मी म्हणाली गावातली माणसं या गोष्टीला मांडतात. तर तुम्हाला कधी तुमच्या गावाला कधी असा अनुभव तुम्ही पाहिला आहेत का, जवळून ऐकला आहेत का? नाही, ऐकीव खूप आहे. म्हणजे गावात असेल किंवा शहरात पण खूप ऐकून असतो ऐकलं, आपण, हो. पण मी असं कधी अनुभवलेलं नाही. पण मग या सिनेमाच्या बाबतीत बोलायचं झालं ना, तर फक्त मनोरंजन करणारा सिनेमा नाही, जसं गिरी सर म्हणाले. एक अंडरलाईन एक मेसेज पण आहे. आणि आपण नेहमी असं म्हणतो ना, की साऊथचे जे फिल्म्स आहेत ते रूटशी कनेक्टेड अशा फिल्म्स असतात. तर आय थिंक मराठीत पण तशा फिल्म्स आता येत आहेत. तर ही पण त्यातली एक महत्त्वाची फिल्म आहे असं मला वाटतं. कारण जे याच्यातनं मांडलं आहे ना, ते थोडंसं आपल्या लोककलेशी संबंधित पण आहे. आपले जे पूर्वापार चालत आलेल्या रीती किंवा ज्या रूढी असतात त्याच्याशी कनेक्टेड पण आहे आणि थोडंसं एक रहस्याची फोडणी पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश सरांनी जी मोडी बांधली आहे, जे कलाकार आहेत सगळे, म्हणजे गिरी सर असतील, अंशुमन आहे किंवा अनिल आहे, किंवा सगळेच म्हणजे ओमकार आहे. तर आम्ही आत्तापर्यंत जसं काम केलेलं नाही तशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं काम आम्ही या सिनेमात केलं आहे. आणि खूप म्हणजे मनोरंजन तर करेलच तुमचं, पण थोडंसं तुम्हाला थोडंसं घाबरवेल पण, थोडंसं विचार करायलाही लावेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मला खूप कौतुक वाटलं कारण मी पूजाबरोबर पहिला सिनेमा केला होता तिचा. त्यानंतरचा तिचा जो प्रवास होता, आता ती तशी सुपरस्टार आहे मराठीची, पण ती ज्या पद्धतीने सेटवर आमच्या सगळ्यांबरोबर रुळली होती ना, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ती या सिनेमाची हिरोईन असून सुद्धा वेळेवर हजर असायची आणि वेळेत तयार हो, हो. असायची. आणि ती अगदी म्हणजे क्यू जरी असतील ना, तरी ती तिथे उभं राहून क्यू द्यायची. तर हे खूप क्रेडिटेबल आहे तिच्या बाबतीत. आणि तसंच इतर कलाकार तर म्हणजे आम्ही एकमेकांबरोबर आधी काम केलेलंच आहे. त्याच्यामुळे आमचं गिव्ह अँड टेक होतंच. गिरीश सरांबरोबर काम करण्याची ही पहिलीच संधी होती आणि खूप वेगळा आणि खूप खूप छान अनुभव होता. शशांक सर असतील. तर ते सगळं आय थिंक या सिनेमात रिफ्लेक्ट झालं आहे. आणि मला वाटतं 17 एप्रिल नंतर लोकही ते अनुभवतील आणि त्या सिनेमाचा आनंद घेतील. तर या निमित्ताने एवढीच विनंती आहे, की तुम्ही जशा साऊथच्या फिल्म्स ज्या आपुलकीने बघता, की रूट असणाऱ्या कथा आहेत, तर तशी ही कथा आता तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो आहे. तर तुम्ही जसं त्या सिनेमांना प्रतिसाद देता, तसंच या सिनेमालाही द्याल अशी अपेक्षा आहे. काय सांगाल, भरपूर दिग्गज मंडळींसोबत बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण शिकून जातो. तर अशी एखादी गोष्ट जशी गिरीश सर असेल किंवा अजून बाकीची मंडळी आहेत, भरपूर जण आहेत. सो अशी कुठली गोष्ट आहे जी यार खरं ही मला कॉपी करायला आवडेल याची? आणि बऱ्याच गोष्टी आहेत तशा. पहिली गोष्ट की मला या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली ह्या फिल्म निमित्ताने. अंशुमन सर असतील, कमलाकर सर असतील, गिरी सर असतील. याच्या आधी आम्ही एवढं काम नव्हतं केलं, पण या त्यांचा सहवास लाभला, बरोबर काम करायची संधी मिळाली. रमेश सरांनी खूप चांगली ही गोष्ट आणायचा प्रयत्न केला आहे आणि काम करताना सुद्धा मजा आली. संपूर्ण टीम चांगली आहे, कष्टाळू आहे. धन्यवाद. तुमच्या बाबतीत सांगा. खूप छान मजा आली. आणि मला सर्वात आधी जेव्हा ही कन्सेप्ट ऐकली मी, तेव्हा मी फक्त मला माझं कॅरेक्टर ऐकवलं होतं रमेश सरांनी. तेव्हाच मी हो म्हणालो होतो. कारण ह्या गोष्टीबद्दल मी जाणून होतो. 1990च्या वेळेची ही खरी गोष्ट आहे ही. जी की नगर डिस्ट्रिक्टमध्ये ही घडली होती. तर ह्याबद्दल कल्पना होती, पण पूर्ण डीपमध्ये काही माहीत नव्हतं. पण जेव्हा आम्ही ही फिल्मचं शूटिंग सेटवर गेलो, शूटिंगला खूप अडचणी आल्या. पावसाचे दिवस चालू नव्हते, पण शूटमध्ये पाऊस चालू झाला, खूप प्रॉब्लेम्स झाले आणि खूप आनंदाने शूट झालं. खूप सगळ्या कलाकारांसोबत मी खूप नवखा आहे, पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. खूप मजा आली सर्वांसोबत काम करण्याचा. एक वेगळाच अनुभव होता आणि खूप मेहनतीने, खूप प्रेमाने बनवलेली गोष्ट आहे. सर्वांना आवडेल. ह्यामध्ये तुम्हाला खूप एंटरटेनमेंट आहे, मजा मस्ती, थ्रिलर, सस्पेन्स आहे आणि ड्रामॅटिक खूप खूप कॅरेक्टर आहेत. तर तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल आणि तुम्हाला आवडेल नक्कीच फिल्म. तर तुम्ही बघायला विसरू नका 17 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, पार्ट 2 ची जशी चर्चा सगळेच जण करतात, काय वाटतं तुला विचारून आवर्जून, की पार्ट 2 आपल्याकडे सहसा खूप क्वचित बनत आहेत. सो त्याची खरंच गरज आहे आणि बनले पाहिजेत. आता हे पार्ट 2 यायचं की नाही हे प्रेक्षक ठरवतील. म्हणजे पहिल्याला तेवढी गर्दी केली की पार्ट 2ची गरज लागतेच. पण मला असं वाटतं की सगळं आपल्या मायबाप प्रेक्षकांवर असतं. कारण मेहनत प्रत्येकजण करतो, पण आशीर्वाद शेवटी आपल्या देवळात जाऊन द्यावाच लागतो देवाचा. आणि देव म्हणजे आमच्यासाठी मायबाप प्रेक्षक आहेत. सो त्यांनी कौल दिल्यानंतर आम्ही पार्ट 2 सुद्धा विचार करू. रमेशराव, ते बघू आता कसं काय. बरं, मराठीत जे आपले
प्रेक्षक सिनेमागृहात येऊन पाहत नाही, त्या बाबतीत काय सांगाल? प्रेक्षकांना कळकळीची विनंती कशा पद्धतीने कराल? हां, या बाबतीत माझ्या बऱ्याचशा वेगवेगळ्या म्हणजे मतं आहेत स्वतःची. Yes. एक तर पहिली गोष्ट मला असं वाटतं, की चांगलं कंटेंट असेल तर मराठी प्रेक्षकही येतातच. त्याबद्दल दुमत नाही आहे. दुसरी गोष्ट हां, थोडं मार्केटिंगमध्ये काही लोकं कमी पडत असतील पोचायला किंवा शोजसाठी कदाचित त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे शोज नसतील. पण तिसरी गोष्ट मला असं वाटते, की तिकिटाचे रेट पण कमी असायला पाहिजे, असं माझं मत. ओहो, वा. हां, जो 500-400 असं आहे, तो मला माझं वैयक्तिक मत आहे 100 ते 150 आतच तिकीट असेल ना, तर मला असं वाटतं रेंज फरक पडेल. आणि नंतर पॉपकॉर्नचे रेट ते 50 नाही 10-20 रुपयेच पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. तसं एअरपोर्टवर मला आता आवडला. एअरपोर्टला आता मला वाटतं 10 रुपये चाय नाही 20 रुपये समोसा मिळणार असं राघव चड्डाने सांगितलेलं आहे. म्हणजे अमेंडमेंट पास झाले. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात फिल्म चालण्यासाठी. तो एक प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते ठरवण्याची आपल्या प्रत्येक मराठी माणसाची. तो मी डिग्रेड करत नाही आहे. पण मला असं वाटतं की एक 100-150 मध्ये रेट असेल ना, तर त्याचं व्हॉल्यूम पण वाढेल. लोक लवकरात हां. लवकर थिएटरपर्यंत आणि पोहोचतील. दुसरी गोष्ट जे बाकी खाण्याचे आयटम आहेत ते पण कमी रेंटमध्ये पाहिजे जेणेकरून सगळे लोक जास्तीत जास्त पोहोचतील असं मला वाटतं. सो हा एक मेजर फॅक्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा 400-500 आणि आपण पॉपकॉर्न घेतो तो 500चा असतो तिथेच आपण खचतो. पॉपकॉर्न होतो आपला खाताना. तर हा विचार व्हावा असं मला वाटतं. गिरीश सर, हां. तुम्हाला काय वाटतं? मराठीमध्ये कुठेतरी थिएटरमध्ये प्रेक्षक कमी पोचतात, का पोचतात? तुमच्या मते तुम्ही हिंदीमध्ये जे तुफान गर्दी असते किंवा हिंदीमध्ये जे ब्लॉकबस्टर असतात तसं मराठीत नाही पण आता मराठीमध्ये बी गर्दी आहे. दशावतार चालते ना. आणि एक फिल्म आहे क्रांती ज्योती. क्रांती आता ज्योती. थांबायचं नाही. खूप क्रांती आवडलं ज्योती. थांबायचं आता सुंदर थांबायचं नाही. सुंदर फिल्म. तो फिल्म अगर चांगली है तो ऑडियंस तो आएगी आएगी. और मुझे बहुत होपफुल हूँ मैं मराठी सिनेमा को लेके कि मैंने जैसे थोड़ी देर पहले कहा कि कंटेंट इतना ज़मीन से जुड़ा. साउथ की फिल्में क्यों सक्सेस हो रही है? हिंदी में क्या हो रहा है वो छोड़ दे रहे हैं. मराठी में अभी भी इतने जुड़े हुए हैं कि बस इंतज़ार कीजिए. समय बदल रहा है, चीज़ें बदल रही हैं, सब कुछ बदल रहा है. अभी बहुत अच्छा है. दशावतार के बाद उसके पहले श्वास जब रिलीज़ हुई थी Yes. उस समय, फिर बीच में है, फिर आता थांबायचं नाही किती छान फिल्म आहे. येस. आणि दशावतार आणि एक अभी क्रांती ज्योती. क्रांती ज्योती. करेक्ट मी बघितला. खूप छान मूवी आहे. तो मुझे उम्मीद है कि बहुत अच्छा है. मैं तो बहुत पॉझिटिव्ह. नाही माझं तर म्हणणं आहे की लोक येतातच. फिल्म चांगली असेल ना तर लोक थिएटरला येतातच. त्यासाठी वेगळे इफेक्ट घ्यायचे म्हणजे एफर्ट घ्यायची गरजच नाही. त्याच्यामुळे असं म्हणजे म्हणणं की लोक येत नाहीत थिएटरला वगैरे हे खरं तर चुकीचं. खरं तर मी नाटक करणारा माणूस आहे. मी नाटक करतो, सायमल्टेनियसली फिल्मही करतो. नाटकाला जेवढा प्रेक्षक येतो ना तसाच प्रेक्षक सिनेमालाही येतो. फक्त तुमचा सिनेमा नीट असला पाहिजे. म्हणजे सिनेमा काहीतरी करायचा आणि मग लोकांना दोष द्यायचा हे चुकीचं आहे ना. तुम्ही जर कंटेंट चांगला दिलात तर लोक साहजिकच येतात. म्हणजे जसं आता दशावतारचं उदाहरण आहे, आता थांबायचं नाही किंवा क्रांती ज्योती आहे. लोक गर्दी करतायत ना. क्रांती ज्योती आय थिंक मला वाटतं 3रा महिना सुरू आहे आणि अजूनही थिएटरला आहे आणि लोक अजूनही थिएटरला गर्दी करत आहेत. त्याचं कारण सिनेमा चांगला आहे. त्याच्यामुळे सिनेमा चांगला असेल तर लोक येतातच आणि आमचा सिनेमाही खूप चांगला आहे तेव्हा लोकांनी जरूर जरूर थिएटरला यावं. येणारच. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. Yes, धन्यवाद. थँक्यू.